हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1764. जाणे वर्तमान परितेन वारे त्या जाणी, तोही कारणाचा दास देव मनविता पावे नास. वेंची अनुष्ठान सिद्धी कराया प्रसन्न, तुका म्हणे त्यांचे मुद्दल गेले हटवेचे. 1764. ज्योतिषाचा अभ्यास असणार जीवनात केव्हा काय कसे कधी चांगले वाईट घडेल हे अचूकपणे सांगू शकतो, पण त्यातील प्रारब्ध भोग टाळणे कदापि शक्य नसते. असा हा मनुष्य संचित कर्मभोगाच्या अधीन असतो. स्वतःला सर्व शक्तिमान ईश्वर म्हणून घेतले तरी तो मृत्यू पावणार. तो अष्टमहासिद्धीच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करतो, त्यात देहदंड सोसतो, पण कर्मफळ भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, अनुष्ठानाने मिळवलेले सत्वाचे दुर्मिळ भांडवल परपंचाच्या बाजारात नाशवंत वस्तूच्या खरेदीमध्ये खर्च केले. 1765. गातला दुकान पडिये तैसा आहे वान, आम्ही भंडारी देवाचे द्यावे घ्यावे मापवाचे. उगवू जाणो मोडी झाली नव्हे त्याची जोडी, तुका म्हणे पुढी मोल तैसे खरी कुडी. पारमार्थिक वस्तूचे दुकान घातले आहे. जशी तुमची आवड असेल तसे विविध प्रकार या दुकानात आहेत. आम्ही विठोबाचे खजिनदार आहोत. वाचेने नाम घ्यावे एवढेच मोल घेऊन आम्ही पाहिजे ते नाम जपाच्या मापाने माल देतो, त्याच पद्धतीने माल घेतो असा व्यवहार आहे. प्रत्येक गिरायकाची आवड निवड पद्धत व आम्ही ओळखतो. हरिभक्तांची गोडी खरोखर आहे का हे जाणतो. भक्तीचे शुद्ध मोल जो देईल त्याला तसे उत्तम प्रतीचा माल देतो आणि योग्यता जाणून उपदेश देतो. तुकाराम महाराज म्हणतात, देहभाव घालवून कुडीचे मोल द्या आणि खऱ्या मालाची कुडी घ्या. 1766. साधा विले एका सरे अवघिया लोका, आता आवडीच्या हाती भेद नाही ए पंगती. मोकळीच पोती नाही पुसायाची गुंती, तुका म्हणे बरा आहे ढसाळ व्यवहारा. सर्व लोकांना हाका मारून गर्जना करून सांगितले की आपल्या पंक्तीत सर्वांना आवडीचे भोजन मिळेल. येथे भेदभाव केला जाणार नाही. आमच्या दुकानात भक्ती ज्ञान वैराग्य यांची भरलेली पोती मोकळीच ठेवलेली आहे. कोणाला काय हवे ते घेण्याचा अधिकार दिला आहे. घेण्यास परवानगीची जरूर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, माल देण्याच्या कामात आम्ही उदार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या. 1767. तडामोडी करा परिउत्तमते भरा, जेणे खंडे एक खेपे जायते ते लोभे भूपे ओपे. दाविल्या सारिके मागे नसावे पारिके, मागे पुढे ऋण तुका म्हणे फिटे येणे हीन. 1767. पदरचे पुण्यसंग्रह खर्ची घाला, इंद्रियांची मोडतोड करा, परंतु हा हरिभक्तीचा उत्तम माल घरात भरा. असा माल भरा एका खेपेतच या नरजन्मातील सर्व याती अनंत जन्माचे फेरे चुकतील. उत्तम माल संग्रही असला तरी जावे तेथे नफा घेऊन विकता येते. माल विकतानाची तुमची साधुत्वाची वृत्ती शेवटपर्यंत तशीच असावी. नफा मिळाल्यावर परमार्थी प्राप्ती त्यात बदल होता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही परमार्थाचा माल भरला तर मागचे ऋण संचित आणि पुढचे ऋण क्रियमान फिटून हीनता दारिद्र्य दूर होईल. 1768. नसावे ओशाळ मंगमानिती सकळ, जायते ते पावे मान, चाले बोलिले वचन राहो नेदी बाकी. दान ज्यांचे त्यासी टाकी, वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुना. 1768. कोणाचेही निंदे अथवा आशाळभूत असू नये. मग सर्वजण आपला यथोचित सन्मान करतात. जेथे जाईल तेथे मान देतात. बोललेले वचन पाळतो. कोणाची उदारी उसनवारी ठेवीत नाही. ज्याचे दान घेतले त्याला परत करतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे सर्वोत्तम गुणी मनुष्य सर्वांना हवासा वाटतो. 1769. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवियाचे परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे,
जाणीजे ते येणे अनुभवे. ज्याचे चित्तशुद्धीच्या परिपूर्णतेची सीमा पार केली त्याचा शत्रू मित्र हा भेद उरत नाही. त्याला वाघ सर्प त्रास देत नाही. आपभावाने वागतात. विष अमृत होईल. आघात परमार्थिक हितासाठी अनुकूल असतील. अनुचित कर्माने उचित ठरेल असे मंगलमय होईल. आजचे दुःख अंती सर्व पारमार्थिक सुखाचा लाभ करून देणारे आणि अग्निज्वाळा शांत होईल. दुःख आघात सामान्य माणसाच्या अंतःकरणाचा दाह करतात. याला मात्र ते उपचार वाटतात. असा मनुष्य लोकांनी आपल्या जीवापेक्षाही अधिक आवडेल आणि सर्वांविषयी मनात आदरभाव निर्माण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगांनी कृपा केलेल्या साधकाला अनुभवाची जाणीव होईल, अनुभूतीचा लाभ होईल. म्हणून नारायणाची कृपा होण्यासाठी तुम्ही चित्त शुद्ध करा. जाणत्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. 1770 लाज वाटे मज मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी. मोजूनी झिजलो मापाची या परी, जाळावी हे थोरी लाभाविन. कोमळ कंटक तीक्ष्ण अंगरी, पोचटते वरी अंगकांती. चित्रीचे ते लेप शृंगारिले निके, जीवे विनफिके रूप त्यांचे. तुका म्हणे दिसे वाया गेलो देवा, अनुभव ठावा नाही तेने. 1770 देवा, अवघे लोक मला संत भक्त म्हणून मान देतात तेव्हा मला लाज वाटते. वास्तविक भक्ती, दासत्व, संतबन यातील एकही गुण माझ्यात नाही. देवा, धान्य मोजून माप झिजावे पण मापात काही नसावे. त्याप्रमाणे मी परमार्थात नुसता झिजलो, लाभ काही झाला नाही. असे असून जी थोरवी मिळाली तिला आग लागो. उदाहरणार्थ, ओवळ्या काट्याचे अगरे तीक्ष्ण असतात पण टणक नसतात, नुसतेच कांतिमान असतात. चित्रातील रूप लेप देऊन खूप शृंगारले तरी जीव नसल्याने ते फिके वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, मला तुमच्या स्वरूपाचा अनुभव नसल्याने माझे जीवन व्यर्थ आहे असे मला वाटते. 1771 बोलविसे माझे मुखे, परियाजना वाटे दुःख. जया जयाची आवडी, तया लागी ते चरफडी. कठीण देता काढा, जल्पे रोगी मेळवी दाडा. खाऊ नये तेची मागे, निवारिता रडो लागे. वैद्या भीड काय, अतित्याई जीवे जाय. नये भीड सांगो आन, पथ्य औषधा कारण. धनमाया पुत्रदारा, हे तो आवडी नरका थारा. तुका म्हणे यांत, आवडे ते करा मात. 1771 माझ्या मुखाने कडवड वचनाचा उपदेश ऐकताना जनांना दुःख वाटते. ज्याला ज्या विषयाची आवड असते त्याच्या प्राप्तीसाठी तो धडपडतो. मी कडू काढा पाजू लागलो तर रोगी दाढा मिटून घेऊन नाही म्हणतात. खाऊ नये ते वैद्याने सांगितलेले कुपथ्य खाण्यास मागतो. विरोध केला तर रडू लागतो. वैद्याला कोणाची भीड नसते, ते योग्य ते पथ्य सांगतो, पण आतताईपणे रोगी आपला जीव गमावतो. औषध लागू होण्यासाठी भीड न धरता, अन्य काही न सांगता पथ्य आहे हे स्पष्ट सांगावे. याप्रमाणे पैसा, स्त्रीसंग, पुत्र इत्यादी मोहविषयी धरल्यास नरकाची प्राप्ती आहे. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, यातील तुम्हाला पसंत आहे ते करा. देवाचा निरोप मी तुम्हाला सांगतो. 1772 पतिव्रते आनंदमणी, सिंदळखोचे व्याभिचार वचनी. जळो वर्म लागो आगी, शुद्धपणे भले जगी. सुख पुराणी आचारशिळा, दुःख वाटे अनर्गळा. शूरा उल्हास अंगी, गाड्या मरण ते प्रसंगी. शुद्ध सोने उजळे अंगी, हीन काळे धावे रंगी. तुका म्हणे तोची हिरा, घनगाय निवडे पुरा. 1772 व्याभिचाराने कसे अहित होते हे शब्द ऐकून पतिव्रतेला आनंद होतो, पण तोच उपदेश ऐकून व्याभिचारी स्त्रीला दुःख आणि राग येतो. म्हणून अशुद्धपणाच्या वर्तनाला आग लागो. शुद्ध आचरण हे जगात श्रेयस्कर आहे. सदाचार संपन्न पुराण श्रवणामुळे आनंद वाटतो, पण दुष्ट आचरणी लोकांना ते आवडत नाही. युद्धभूमीवर वीर पुरुषाला आवेश चढतो. बेकडाला मरण जवळ आले आहे असे वाटते. अग्नीमध्ये शुद्ध सोने अधिक उजळते, हीन सोन्यावर काळा रंग चढतो. तुकाराम महाराज म्हणतात, घनाचे धाव घातल्यावर जो फुटत नाही तोच खरा हिरा. 1773 चालती आडवाटा, आनिका दाविते जे नीटा.
नमनी तयांचे उपकार, नाही जोडा तो गवार. विष सेवनी वारी मागे, प्राण जाता जेणे संगे. बुडता हाका मारी, ठाव नाही आणि का वारी. तुका म्हणेन करी हे का, गुण घेऊनी अवगुण टाका. 1773. आडवाटेने गेल्यावर कोणता दुःखानुभव आला आणि इतरांना त्या संबंधी सावध करतात. नीट वार कोणती ते दाखवतात. पण काही लोकांना याचे उपकार वाटत नाही. पण हे उपकार न मानणारे मूर्ख अज्ञानी आहेत. आपण विष प्राशन केल्याने कोणते क्लेश होतात म्हणून दुसऱ्याला विष प्राशन करू नका असे सांगतात. आपण स्वतः पाण्यात बुडत असताना इथे पाणी खोल आहे, येथे येऊ नका अशी सूचना कळवळून करतो. त्याचे उपकार मानावे. त्याच्या संबंधी मनात हेका धरू नको. याचा उपदेश काय ऐकायचा म्हणून दुर्लक्ष करू नको. त्याचे गुण तेवढे घ्यावे, अवगुण टाकावे असे तुकाराम महाराज म्हणतात. ज्याचे कुलदैवत पांडुरंग आहे. 1774. कुळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ, होईन दासी सूत त्याचे घरी. शुद्धवाती कुळवर्णा चाड नाही, करी भलते ठाई दास तुझा. पंढरीस कोणी जाती वार करी, होईन त्यांचे घरी पशुयाती. विठ्ठल चिंतन दिवस रात्री ध्यान, होईन पायतन त्यांचे पायी. तुळशी वृंदावन जयाचे अंगणी, होईल केर सुनी त्याचे घरी. तुका म्हणे हाची भाव माझ्या चित्ती, नाही आणि का गती चाड मज. 1774. ज्याचे कुलदैवत पांडुरंग आहे, त्याच्या घरातील दासीचा मी पुत्र होईल. देवा, शुद्ध कुल, उच्च वर्ण, श्रेष्ठ जात यासाठी माझा अट्टास नाही. पाहिजे ते जन्माला घाल, फक्त तुझा सेवक कर. पंढरीला नित्यनेमाने जाणारे वारकरी आहेत, त्यांच्या घरी मी पाळीव प्राणी होऊन राहीन, पण तुझी भक्ती पाहिजे. जे रात्रदिवस विठ्ठलाचे नामस्मरण चिंतन करतात अशा भाविकांच्या पायातील जोडा होऊन राहील. ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे, तेथे नित्यपूजा, दिवा, प्रार्थना केली जाते, तेथे मी केरसुनी होऊन राहील. तुकाराम महाराज म्हणतात, हीच एकमेव आस मनीषा माझ्या मनात आहे, इतर गोष्टींची मला आवड नाही. 1775. चंदनाचे गावी सर्पाची वसती, भोगिते ते होती द्वीपांतरी. एका ओझे एका लाभ घडे देवा, संचिताचा ठेवा वेगळाला. क्षीराची वसती अशुद्ध सेवावे, जवळी ते जावे भोगे दुरी. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड भरे देवा. चंदन वृक्षाच्या घनदाट वनात सापाची वस्ती असते, पण सापांना त्याचा काही उपयोग करून घेण्याची बुद्धी नसते. पण दूर अंतरावर राहणाऱ्या त्या सुवासाचा आनंद घेतात. देवा, एकाच्या दैवात भार वाहने, दुसऱ्याच्या दैवात त्या मालाचा उपभोग घेणे. प्रत्येकाचे संचित आणि त्याचे भोग वेगळे असतात. गायीच्या स्तनाला चिकटलेली गोचिड स्तनातील गोड दूध न पिता गायीचे रक्त पिते. जवळ असून सुख प्राप्त करून घेता येत नाही, दूरचे जन दुधाचा आस्वाद घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, सहज साध्य असून त्याचा लाभ घेता येत नाही, अशा जड बुद्धीच्या जीवापेक्षा दगड बरे. 1776. अवघी या चाडा कुंठित करुनी, लावी आपुलीच गोडी. आशा मनसा तृष्णा कल्पना, करोनिया देशदडी. मी तूपणा साव गुंतलो मिथ्या, संकल्प तो माझा तोडी तुझी चरणी. माझी दोन्ही पक्ष अवघी करोनी, दाखवी पिंडी रे रे. माझे साच काय केले मृगजळे, वर्णयाती कुळ अभिमानी. कुमारी भातुके खेळती कौतुके, काय त्यांचे साचपण. वेगळाल्या भावे चित्ता तडा तोडी, केली देशदडी माया जाळे. गोतवित्त माय बाप बहिणी सूत, बंधुवर्ग माझी बाळे. एका एक नदरी संबंध बुरलिया, पातलिया जवळी काळे. जाणोनिया त्याग सर्वेस्वे केला, सांभाळी आपुले जाळे. एका जवळी धरी आनिका अंतरी, ती काय सोयरी नव्हती माझी. एकाचे पाळन एकाशी भांडण, चाड कवनी एकाजी. अधिक असे उणे कवन कवन्या गुणे, हे मावन कळेची तुझी. मनोनी चिंतनी राहिलो श्रीपती, तुका म्हणे बाक माझी. 1776. देवा, सर्व विषयाच्या आवडी नष्ट करून तुझ्या विषयीची गोडी लाव.
आशा मनीषा तृष्णा कल्पना यांच्या मनातून हद्दपार करून मनाच्या ठिकाणी तुझी आवड निर्माण कर. मी देह त्या संबंधीचे माझे या खोट्या भ्रमात मी गुंतलो, यातून मला मुक्त कर. तुझ्या चरणाजवळ माझे दोन्ही कुळे मनबुद्धी विश्राम पाहून अवघी पिंडी ते ब्रह्मांडी याची प्रचिती येऊ दे. उच्च वर्ण जात कुळे याच्या खोट्या अभिमानाने माझे खरे रूप काय केले आणि खोटे ते खरे असल्याचा भास निर्माण केला. लहान मुले भातुकलीमध्ये संसार मांडतात, तो खरा असतो का? गोत्र वित्त मायबाप बहीण भाऊ पुत्र मुलगी सारे देहाचे संबंधी काळाचा घाला आला तर याचा संबंध संपतो. मी तू माझा या विविध भावांनी चित्ताची तुझ्यापासून ओढाताण झाली. मायेने मला फार देशोधडीला नेले, त्यामुळे सर्वस्वाचा त्याग केला, सर्वांपासून अलिप्त झालो. आता तुझे हे मायेचे जाळे तूच सांभाळ. तुकाराम महाराज म्हणतात, एकाला मी जवळ करतो दुसऱ्याला दूर करतो, पण जी दूर करतो ती माझी संबंधित नाहीत का? एकाचे पालन करावे दुसऱ्याशी भांडण करावे याची मला काय गरज आहे का? असा कमी अधिक भेद कोणत्या आवडीने होतो याचे कपट मला कळत नाही. म्हणून हे श्रीपती, मी तुझ्या चिंतनात अखंड राहतो हे शपथपूर्वक सांगतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.